नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागर या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हे चॅनल आपण खास आपल्यासाठी सुरू केलंय, जिथे आपण शेतीतल्या प्रत्येक गोष्टीवर अगदी सोप्या आपल्या भाषेत बोलतो. तर आज आपण बाजारात काय चाललंय याचा आढावा घेणार आहोत. म्हणजे आपलं सोयाबीन, कापूस आणि काही महत्त्वाच्या भाजीपाल्याला काय भाव मिळतोय आणि आपला माल विकताना काय विचार करायला हवा, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग पटकन बघूया की आजच्या चर्चेत काय काय आहे. सगळ्यात आधी बाजाराचा एकंदरीत अंदाज घेऊ, मग सोयाबीनच्या बाजारात जी तेजी आली आहे त्याबद्दल बोलू. त्यानंतर कापसाच्या भावावर जो दबाव आहे तो का आहे ते समजून घेऊ. पुढे भाजीपाला बाजारातली शांत परिस्थिती पाहू आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला माल विकण्याची योग्य पद्धत कोणती यावर आपण बोलू. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आज बाजारात नक्की चाललंय काय? आपल्या कोणत्या पिकाला चांगला भाव मिळतोय आणि कुठे आपल्याला थोडं थांबण्याची गरज आहे? चला एकाच नजरेत सगळं चित्र स्पष्ट करून घेऊया. हे बघा, बाजाराचं चित्र अगदी सोप्या शब्दात आपल्या समोर आहे. सोयाबीनसाठी चांगली बातमी आहे, दरांमध्ये सुधारणा होते. पण दुसरीकडे कापसाचा बाजार मात्र दबावाखाली आहे, म्हणजे तिथे भाववाढीला अडचण येते. आणि भाजीपाल्याचं बघितलं तर टोमॅटो, कारली आणि कोथिंबीर यांचे भाव जागेवर स्थिर आहेत. म्हणजे काय, तर सोयाबीनला थोडा दिलासा, कापूस थोडा चिंतेत आणि भाजीपाला शांत आहे. पण असं का होतंय? चला खोलात जाऊन प्रत्येक पिकाबद्दल समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया एका चांगल्या बातमीने, ती म्हणजे सोयाबीनच्या बाजाराने. बघूया इथे काय घडतंय आणि भाव का सुधारत आहेत. तर झाले असं की मागच्या 2 दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारात एक चांगली सुधारणा बघायला मिळते. जे भावांमध्ये चढउतार चालू होते ते आता थोडे शांत झाले आहेत आणि बाजार वरच्या दिशेने जायला लागलाय. आणि ही सुधारणा काही छोटी मोठी नाहीये. क्विंटल मागे थेट 200 ते 400 रुपयाने भाव वाढले आहेत. आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही नक्कीच एक दिलासा देणारी गोष्ट आहे, नाही का? आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, जरा लक्ष देऊन बघा. इथे 2 वेगवेगळे भाव दिसतायत. एक आहे बाजार समितीचा, जो आहे 5000 ते 5400 रुपये, आणि दुसरा आहे प्रक्रिया प्लांटचा, म्हणजे जिथे थेट आपल्या सोयाबीनपासून तेल काढलं जातं त्या कारखान्याचा. तो भाव आहे 5500 ते 5700 रुपये. फरक बघितला का? थेट कारखान्याला विकलं तर 100-200 रुपये जास्त मिळतायत. का? कारण मधला दलाल नसतो. त्यामुळे त्याचा खर्च वाचतो आणि तो फायदा थेट आपल्याला मिळतो. पण थांबा, हे भाव अचानक वाढायला का लागले? याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपण शेतकऱ्यांनी आता धीर धरलाय. भाव थोडे कमी झाले की अजून पडतील या भीतीने एकदम माल विकायला काढायची जी गडबड होती ती आता कमी झालीये. आणि दुसरं कारण म्हणजे यावर्षी देशात सोयाबीनचं पीक थोडं कमी आलंय, म्हणजे बाजारात माल कमी आहे आणि घेणारे जास्त आहेत. साहजिकच मग भाव वाढणारच. बरं, ही झाली सोयाबीनची चांगली बातमी. पण कापसाचं चित्र मात्र थोडं वेगळं आहे, किंबहुना अगदी उलटं आहे म्हणायला हरकत नाही. कापसाचा बाजार सध्या दबावाखाली आहे. आता बाजार दबावाखाली आहे म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत, भाव वाढायला जागाच मिळत नाहीये. कोणीतरी भावाला वरून दाबून ठेवलंय असं समजा. त्यामुळे कापूस विकणाऱ्यांसाठी सध्या थोडी सावधगिरीची वेळ आहे. सध्याचा भाव बघितला तर तो आहे साधारण 7500 ते 7900 रुपयांपर्यंत. भाव आहेत, पण ते एकाच जागी अडकून पडल्यासारखे झालेत, पुढे सरकतच नाहीयेत. आता हा दबाव येतोय कुठून? तर याचं मुख्य कारण आहे एक मोठी सरकारी संस्था. ही संस्था काय करतेय? तर त्यांच्या गोदामातला जुना साठवलेला कापूस बाजारात विकायला काढतेय. याला असं समजा, आपण बाजारात आपले 10 पोते कापूस घेऊन गेलो आणि त्याचवेळी एका मोठ्या व्यापाऱ्याने त्याच्या गोदामातले 100 पोते तिथे आणून टाकले. मग काय होणार? बाजारात कापूसच कापूस दिसेल. त्यामुळे खरेदी करणारा भाव पाडून मागेल, बरोबर? तसंच काहीसं आत्ता होतंय. चला, आता सोयाबीन आणि कापूस झालं, आता वळूया आपल्या भाजीपाल्याकडे. भाजीपाल्याच्या बाजारात काय चाललंय बघूया. तर इथली परिस्थिती बरीच शांत आहे. म्हणजे टोमॅटो असो, कारली असोत किंवा कोथिंबीर यांचे भाव स्थिर आहेत. स्थिर आहेत म्हणजे काय? तर जास्त वाढलेले पण नाहीत आणि जास्त पडलेले पण नाहीत. याचं कारण एकदम सोपं आहे. जेवढा माल बाजारात येतोय साधारण तेवढाच विकला पण जातोय. गाडी रुळावर चालल्यासारखं सगळं व्यवस्थित चालू आहे. बरं, आता आपण सोयाबीनची तेजी बघितली, कापसावरचा दबाव बघितला आणि भाजीपाल्याची शांतता बघितली. या सगळ्या वेगवेगळ्या परिस्थितीत आपण आपल्या मालाचं काय करायचं? तो विकायचा कसा? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? की या रोज कमी जास्त होणाऱ्या भावांमध्ये आपल्या घामाच्या कमाईचा योग्य मोबदला कसा मिळवायचा? काय करायला पाहिजे? यावर बाजारतज्ञ 2 सोपे नियम सांगतात. नियम पहिला, अजिबात घाबरायचं नाही.
भाव थोडे कमी झाले म्हणून गडबडीत सगळा माल विकून मोकळं व्हायचं नाही, थोडा धीर धरायचा. आणि नियम दुसरा, सगळा माल एकदाच विकू नका, टप्प्याटप्प्याने विका. म्हणजे समजा आपल्याकडे 10 पोती माल आहे, तर आज 2 विका, 4 दिवसांनी बाजाराचा अंदाज घेऊन अजून 2 विका. असं केल्याने आपल्याला सरासरी चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढते. हे बघा, बाजाराचं एक साधं गणित आहे. जो शेतकरी धीर धरतो तो बाजाराच्या कलाचा फायदा घेतो, आणि जो घाबरतो त्याला बाजार आपल्या हिशोबाने नाचवतो. आता ठरवायचं आपलं नाही की आपल्याला काय करायचंय. मला आशा आहे की आजच्या या माहितीतून आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. ही माहिती जर आपल्याला कामाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्यासारख्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, शेती ज्ञानसागर या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.